नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन सिरीजमध्ये जिचं नाव आहे वारी पंढरीची. तर आज 6 जुलै 2023 आपल्या वारीचा दिवस 8वा. तर आजचा टप्पा असणार आहे तो म्हणजे पारेगाव ते गोगलगाव. आता हा नगर जिल्ह्यातला टप्पा आहे म्हणून आपल्याला काय गावाचे नाव माहीत नाही, पण तरी आजचा प्रवास कसा असतो ते बघू. तर सुरुवातच आपली पावसाने झाली, त्यामुळे आपल्याला पुढचा टप्पा कसा जातो ते काय समजणार नाही. चाललंय काय इकडे बघा.
नमस्कार मंडळी, आता आपण गोकलगाव येथे पोहोचलो होतो, पण असा तुफान असा पाऊस चालू झालाय. त्यात आपल्याला एक शेती दिसली. ती शेती कशाची तुम्ही सांगा. विठ्ठला आपल्या बाजूला आपल्याच्या बाजूला जायचं. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरे हरे हरी जय जय राम हरी जय जय रामकृष्ण हरी. आणि पांडुरंग हरी कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता आपल्याला एक बाबा दिसले, तर बाबांना काही प्रश्न विचारू वारीबद्दल. वारी वारी ही एक परमेश्वराने आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी आणि उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी, मानसिक संतुलन राहण्यासाठी ही संतांनी आपल्याला लावून दिलेली आहे. त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये उपभोग घ्यावा आणि ही जी संस्कृती आहे, ही जी परंपरा आहे, अविरत अशी चालू ठेवावी, जेणेकरून आपला समाज, आपले तरुण मुलं हे त्यातून घडतील. एवढं बोल. आता किती वारी चालू आहे आता? माझी ही पहिलीच वारी. कसा एक्सपिरियन्स आहे? हो 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 हो, अरे काय सांगू दादा, माझा अनुभव आता जवळजवळ 5 दिवस झाले मी चालतोय वारीमध्ये, मी सहभागी आहे. आनंद, समाधान इतकं सुंदर घेतोय. माझ्या अनंत अडचणी आहे, पण त्या परमेश्वर कृपे अलगद सोडवले जाऊ राहिल्या. आणि माझ्या मनात जे काही किंतूपर्यंत येतात ना, चुटकीसारखी परमेश्वर सॉल्व करून टाकतो आणि मला मार्गस्थ करतोय. आता तुम्हाला वारीसाठी कोणी आमंत्रण दिलं होतं का? नाही नाही नाही, कोणी मला आमंत्रण दिलं नाही. मी माझ्या स्वयंस्फूर्तीने वारीला आलेलो आहे. तर भेटू पुढे. रामकृष्ण. ओके, ऑल द बेस्ट.